बारामती नगर परिषद यावेळी चुरशीची होणार आहे, कारण दोन्ही पवार आमने सामने आहेत. निवडणुकीआधीच अजित पवारांनी विजयाचं खातं उघडलंय. अजित पवारांचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र बारामतीत राहणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या. पाहूया. नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मी सध्या बारामतीतील गणेश मंडई येथे आहे. खरं तर बारामतीकरांच्या दृष्टीनं नेमके निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे काय हे आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. नगरपालिकेची निवडणूक आहे, कुठले महत्वाचे मुद्दे वाटतात की बाबा ही कामं झाली पाहिजेत? काय बाबा करायचं खायचं काय आता सांगायचं, आपलं करायचं खायचं. गरिबांनी काय करावं, गरिबाला केल्याशिवाय मार्ग नसतं, खाल्ल्याशिवाय मार्ग नसतं. हे राजकारण होत राहणार हा? राजकारण होत राहणार. काय नाही, सगळे सुखी, तुम्ही सुखी, आम्ही सुखी, म्युन्सिपाल्टी सुखी. सहसा बघितलं तसं केलं तर स्टुडंटच्या माध्यमातून काहीतरी पावलं उचलले पाहिजे. ते ज्यांना सहसा करून गोरगरीब जनतेच्या मुलांना म्हणजे आता लायब्ररी असेल किंवा ग्रंथालय वाचनालयाच्या पुस्तकांची सुखसुविधा मिळाल्या पाहिजे. त्या असे स्टुडंटच्या वतीने मी असं बारामती सांगू शकतो. आणि तसं म्हणायला गेलं तर बारामतीत प्रचार हा जोरदार चालूच आहे. तसं महागाई थोडी कमी झाली तर बरं पडेल. म्हणजे बारामतीत महागाई जास्त आहे असं वाटतं ना. आता गोरगरीब जनतेला जे इच्छुक आहे त्याला असं त्यांच्या केसाला परवडणार अशी भाजी मंडई नाही ना सध्याला तरी. प्रत्येक गोष्ट असं 30-40 रुपये पावसाळ्याने व्हायला लागली आहे. तर ते गरीब जनतेला बी परवडलं पाहिजे, ह्या हेतून बी लक्ष घातलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात असं वाटतं. हे बघा, आता या मार्केटमध्ये कसं झालंय, एक तर भाजीपाला एवढा महाग झालाय आणि त्यामुळं गिराईक मंडईमध्ये येणार असे दारोदारी फिरणारे लोक आणि मंडईत फुटपाथवर बसणारे लोक. मग आम्ही इथं कशासाठी बसलोय? जर आता इथं 4 पैसे कमवायचे असेल तर बाहेरचे लोक उठवायला पाहिजे ना. बघताय तुम्ही मंडईत आहे का माणूस? काय करायचं आम्ही इथं? मग दादांनी आम्हाला सहकार्य करावं की बाहेरचे लोक उठले तर आम्हाला पण इथं 4 पैसे मिळतील ना. आम्ही सकाळी पहाटे उठून संध्याकाळी 10ला घरी जातो, मग आमचं पण आहे का नाही काही? नुसती मंडई बांधली 25 कोटीची 23 कोटीची, ह्याचा फायदा काय ही कोणच्या पुढाऱ्याने बघितलंय का अजून येऊन? काय नेमकं काय होते? नेमकं काय इथं सगळी रोडवर बसत्यात, त्याचं कोणी निवेदन घ्यायना, गाड्या लावाय लोकांना जागा नाही. परत मंडईत हिथं आमकं हिथं फलानं सगळ्या एका लाईनला हे करून कुठलं काहीच ह्या मंडईतलं निवेदन नाही. आणि नुसती 25 कोटीची मंडई बांधली, पण कुठल्या पुढाऱ्यांनी इथं येऊन आतापर्यंत विचारले कोणी काय तुम्हाला काय त्रास आहे का, तुम्हाला जागा व्यवस्थित दिल्यात का? कुठलं एका लाईनला फळवाली, एका लाईनला तरकारीवाली, कुठलंच काहीच निवेदन नाही या मंडईचं. मार्केटच्या दादांनी एवढी मोठी मंडई बांधली, त्याच्याबद्दल दादाचं अभिनंदन. 23-24 कोटी रुपयाची मंडई बांधली, पण साहेब एवढी मोठी मंडई बांधून जर आम्ही 6 दिवस इथं बसतो, एक्झॅक्ट 6 दिवस इथं बसतो आणि 7व्या दिवशी गुरुवार येतो आठवडे बाजार, ती मंडई बाहेर बसते सगळी. बाहेर ह्या कोपऱ्यात बसणं घेऊन ते काटेचे दवाखान्यापर्यंत आम्ही दादांना निवेदन बी दिलं. आमची मागणी काय फक्त की तुम्ही गुरुवारची जी मंडई आहे ती बाहेर बसवताय का नाही, ती फक्त आत बसली पाहिजे. कारण आमचं बी पोट, आम्ही पोटासाठीच बसतो. 4 रुपये आम्हाला मिळेल पाहिजे. कुठनं कोणी तर माहिती आहे का, नातेपुतीवर लोक इथून बाहेर दुकान लावतात, त्यांना काय बोलत नाही काय नाही. आम्ही दादांना निवेदन बी दिलं, दादा म्हणले करू. आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. या ठिकाणी जे आहे ती नुसती मंडई बांधून उपयोग नाही, तर लोकांना सुखसुविधा देखील दिल्या पाहिजेत. मंडई बांधल्यानंतर ज्या सुखसुविधांचा अभाव आहे याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती.